तर जय श्रीराम मंडळी. लग्न आटपलं ना आपण निघालो परत आपल्या घराच्या दिशेने. आता जात देशमानेमध्ये थांबलो कारण गणपती बाप्पांचं मंदिर दिसलं, म्हटलं आपण चला दर्शन करून घेऊ पटकन. आता आलो आपण बारडावर म्हणजे मामाच्या मळ्यामध्ये. त्याच्यात मस्त पाणी बरेच काम चालू होतं मामांचं. ते बघितलं साई मामा मस्त पसरून गेलो होतं. काही टेन्शन नाही काही नाही. त्याच्यात अनुमाम म्हणे वय 12 बदलू नये म्हणे, वय पाणी पटकन इकडे जाईल बाहेर परत नाही तर. आलो लगेच घेतलं पावडर लगेच दिलं 12 लावून, मग लगेच दुसऱ्या याच्यामध्ये सोडून देऊ म्हणलं. परत येऊन बसलो चिकूच्या झाडाखाली निवांत. सगळे बसलेले होते आणि मामा पण एकदम निवांत मध्ये बसलेले होते. तिथले काम आटपले ना आपण परत निघालो घराकडे जायला म्हणजे मामाच्या घरी. त्याच्यात पाटाचं पाणी जायला होतं नाही तर मारले असते एक एक उड्या. त्याच्यात आलो आपण मामाच्या घरी. त्याच्यात साईमामा चालू होतं ज्ञान द्यायचं काम आम्हाला. त्याच्यात मामा म्हणे भेटू आता नंतर निवांत मध्ये, मी येतो आता. त्याच्यात हे राजवीरचं काय उठा चालू राहते काय माहिती. त्याच्यात आपण म्हणे चला आपण वावरात जाऊन येऊ, कारण वावरात चालू होतं पाणी बरेच काम घासाला. त्याच्यात फुल बगळे वेगळे आले होते पाण्याच्या वेळी. घरी आलो त्याच्यात आपले काका आणि मावशी आलेले होते. त्याच्यात गप्पा बिप्पा झाल्या आणि ते पण निघाले लगेच घरी जायला. त्याच्यात चालू श्रीचं पण गाणं म्हणायचं काम. म्हणलं आता आपण पण निघू. लगेच बसलो बुलेट वर गेली चालून लगेच निघालो दैवडीच्या दिशेने. म्हणलं आता पटकन घरी जाऊ. त्याच्यात आलो आपण आपल्या घरी. लगेच गाडी बिडी लावून दिली. लोक लगेच घरच्यांनी दिला 4 वय म्हणे आता 2 दिवस गण माझ्या खिली पाणी घेऊन ये आता. मग काय हे शब्द ऐकून आलो पाणी भरायला. त्याच्यात रविवार होता त्याच्यामुळे आज काय दुकानावर गेलो नाही. मस्त निवांत बसलो संध्याकाळी. त्याच्यात लाईट गेली होती. आज साठी एवढंच. भेटू उद्याच ब्लॉग मध्ये. धन्यवाद. देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा।